धाव संकेत अजून प्रारंभ नाही. पहिल्या चेंडूवरती पहिला मारा करतोय तो केतन. तारळी संघाकडून या आधीच्या सामन्यात अत्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती तारळी संघाकडून. पुन्हा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. दुसरा चेंडू घेऊन येतोय पॅव्हलियनकडून. पुन्हा एकदा केतन सचिनसाठी आणि उंच फटका मारायचा प्रयत्न होता. या ठिकाणी बीट होतोय. मोठी अपील आहे. पंचांनी फेटाळून लावलेला आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू. पहिले 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव झालेले आहेत. कोणतीही धाव नाही. प्रथम फलंदाजी करत आहेत परिते संघ. सचिन एक कळबा संघाचा अष्टपैलू खेळाडू, एक आक्रमक फलंदाज. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण त्यांच्यासाठी नेहमीच नंदनवन ठरले फलंदाजीसाठी. असा हा खेळाडू स्ट्राईकला काय करतोय बघूया पुढच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवरती केतन. स्ट्राईकला सचिन. आणि चांगला ब्लॉकल पद्धतीचा स्लोअर पद्धतीचा चेंडू पण तितक्यात चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. पण थोडंसं खराब क्षेत्रफळाचा पुरेपूर लाभ उठत 2 धावा घेण्यात यश मिळतंय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय दोघांच्याकडून. या 2 धाव्याने संघाचं खातं खोललं जातंय. सचिन वैयक्तिक खातं खोललंय. धावसंख्या आहे 3 चेंडू नंतर बिनबाद 2 परिते संघ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती केतन. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम इस्पुर्ली. आणि ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू अत्यंत आक्रमक पार केलाय. हवाई फायर केलाय. किती धावा मिळतात बघायचं. आणि निश्चितच या 6 धावा. आणि ज्या फटक्यांसाठी प्रसिद्ध असा हा फलंदाज सचिन. कळंबाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. ताकदीचा पुरेपूर आणि टेक्निक. 6 धावांसाठी हवाई फायर केलाय. पहिला षटकार संघासाठी सचिन यांच्या बॅटमधून. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते 8. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती केतन. पुन्हा एकदा सचिनसाठी. आणि लेगस्टंपच्या बाहेर एक उंच फटका मारायचा प्रयत्न होता. मोठी अपील आहे. आणि या ठिकाणी पंच या ठिकाणी दोघं काय निर्णय घेतात बघायचा आहे. धावसंख्या 8. बिनबाद 8. पहिले 4 चेंडू पूर्ण. लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू एक अत्यंत आक्रमक फटका खेळायचा प्रयत्न होता. मोठी अपील आहे. आणि थर्ड अंपायर या ठिकाणी पंचाने कॉलिंग केलेला आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहायचा आहे सचिन या ठिकाणी जेलबाद आहे की नाही. आणि या ठिकाणी नटआउटचा या ठिकाणी निर्णय आहे रिव्ह्यू मध्ये. आणि वाईड चेंडू अवांतर धाव्याने संघाच्या धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते 9. चांगला निर्णय दोन्ही पंचांकडून पाहायला मिळाला. पंचांचा निर्णय अखेरचा असेल. कोणती आपण या ठिकाणी उजत घालायची नाही. तारळी संघाला विनंती आहे. पहिल्या 4 चेंडू नंतर धावसंख्या आहे बिनबाद 9. परिते संघ. सलामीची जोडी सचिन आणि रणजित अशी आहे. स्ट्राईकला सचिन. मारा करतोय केतन. पहिलं षटक वैयक्तिक. संघाचं पहिलं षटक पॅव्हलियनकडून. पुढचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा सचिनसाठी. आणि आक्रमक फटका निश्चितच या 6 धावा. स्टेटच्या दिशेने मोठा फटका. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मोठा फटका पाहायला मिळाला आपल्याला सचिनच्या बॅटमधून. 6 धावांनी या ठिकाणी झपाट्याने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते 15. बिनबाद 15. पहिल्या षटकाच्या उत्तरार्धात परिते संघ. दोन्ही संघांना या ठिकाणी पुरेपूर जाण आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. पहिली पुढचा चेंडू आणि अखेरचा चेंडू घेऊन केतन. पहिल्या षटकातील अखेरचा चेंडू पॅव्हलियनकडून राऊंड द विकेट मारा सचिनसाठी केतन. आणि फुल टॉस पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा आक्रमक फटका. काय होतंय बघायचा. आणि 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. आणि 4 धाव्याने संघाच्या धावसंख्येचा पट्याने बदल. धावसंख्या पोहोचते 19. चांगली सुरुवात. अत्यंत आक्रमक सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते आहे परिते संघाकडून. बिनबाद
19 अशी धावसंख्या झाल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. परिते संघ अत्यंत आक्रमक सुरुवात म्हणावी लागेल आणि अशाच फटकेबाजीची गरज आहे. मोठी धावसंख्या उभारावी लागेल. सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. हा सामना जिंकला तर आपल्याला पुढे संधी असणार आहे. याची पुरेपूर जाणीव दोन्ही संघातील कॅप्टनना. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक इस्पोली कडून घेऊन येतोय प्रतीक. तारळे संघाकडून प्रतीक मारा करणार आहे. गोलंदाजी मार्कवरती तयार आणि यावेळी स्ट्राईकला येतोय रणजित. एक डावखुरा फलंदाज आहे. काय करतोय पाहायचा आहे. डावखुरा फलंदाज रणजित. बिनबाद 19. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक घेऊन येतोय प्रतीक आणि रणजितसाठी ओव्हर द विकेट मारा करणार आहे. पहिला चेंडू घेऊन येतोय इस्पोली कडून. फलंदाजी मार्क्सवरती तयार रणजित. प्रतीक टू रणजित. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील शॉर्ट पिच मध्ये त्याचा चेंडू त्याचा पुरेपूर लाभ उठवला आणि अत्यंत आक्रमक हवाई फायर केलंय. या ठिकाणी पंचांनी काय निर्णय. 4 धावा. चांगला फटका होता. सुरेख फटका म्हणावा. आक्रमक फटका रणजित. डावखुरा फलंदाज. ज्या फलंदाजीची अपेक्षा केली जाते संघाकडून त्याला सुरुवात करतोय रणजित. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते 23. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा येतोय प्रतीक. KKBR 2026 या ठिकाणी सुरू आहे. उद्या अंतिम दिवस असेल. अत्यंत आक्रमक सामने होणार उद्या सुद्धा. फायनलचे सामने असतील. प्रतीक पुन्हा पुढचा चेंडू रणजितसाठी. शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा यावेळी कमबॅक केलेला आहे प्रतीक याने. बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू. बीट होतोय रणजित. धावसंख्या स्थिती बिनबाद 23. दुसरं षटक चालू आहे. 2 चेंडू पूर्ण. तिसरा चेंडू घेऊन येतोय प्रतीक पुन्हा एकदा रणजितसाठी. आणि यावेळी अत्यंत आक्रमक फटका लॉंग ऑफच्या दिशेने. चांगला फटका. 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि 6 धावा आहेत. माफ करा. अत्यंत आक्रमक सीमारेषा ओलांडली आहे या फटक्याने. 6 धावा. 6 धाव्याने संघाची धावसंख्येत झपाट्याने बदल. धावसंख्या पोहोचते 29. बिनबाद 29. चांगली आक्रमक सुरुवात म्हणावी लागेल परिते संघाकडून. रणजित आणि सचिन दोन्ही आक्रमक फलंदाज. एक डावखुरा फलंदाज आणि एक उजव्या हाताचा फलंदाज सचिन या ठिकाणी सलामी करतोय परिते संघासाठी. दुसऱ्या षटकाचा मारा करतोय केतन तारळे संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. संतोष जाधव पिंपळवाडी कृपया या ठिकाणी संपर्क साधायचा स्टेजची. संतोष जाधव पिंपळवाडी. पुढचा चेंडू प्रतीकाचा आणि पुन्हा एकदा आक्रमक फटका काय होतोय बघायचा सीमारेषेजवळ आणि निश्चितच या 6 धावा. आक्रमक फटका पुन्हा एकदा रणजितच्या बॅटमधून. आणि ज्या खेळीसाठी पाठवलं होतं रणजितला त्या खेळीची या ठिकाणी आपली झलक दाखवतोय परिते संघाला. एक मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाचा वाटा या ठिकाणी. आणि या 6 धाव्याने संघाच्या धावसंख्येचा पाठवून बदल. धावसंख्या पोहोचते 35. बिनबाद. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू पूर्ण. 5वा चेंडू घेऊन येतो यावेळी ओव्हर द विकेट राऊंड द विकेट मारा करतोय. दाखवा तरी काय
4 धाव्याने संघाच्या धावसंख्येत पुन्हा बदल. धावसंख्या पोहोचते 39. षटकातील अखेरचा चेंडू पृथ्वी. आणि पुन्हा एकदा बॅट थोडासा मोठा फटका प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन मिडॉनच्या दिशेने गेलेला चेंडू. 2 धावा घेण्यात यश मिळतंय. या 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते 41. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 41 अशी आक्रमक सुरुवात परिते संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. रणजित आणि सचिन यांच्या बॅटमधून. KKPR 2026 पर्व पहिले जानेमाने पंच आपल्या भागातील चौघे सुरेश मगदूम, AK हळदी, जॉन्टी स्पुर्ली आणि कुमार नंदगाव या चौघांच्या सहकार्याने ही मोठी स्पर्धा या ठिकाणी पार पडताना वैयक्तिक पहिल्या संघाचा 3रा षटकाचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय पॅव्हलियन कडून. मंगेश. वैयक्तिक पहिल्या संघाचा 3रा. 2 षटकानंतर धावसंख्या बिनबाद 41. पहिला चेंडू घेऊन येतोय आणि यावेळी स्ट्राईकला येतोय सचिन. सचिन काय करतोय बघायचं आहे. 2 षटकानंतर 41 अशी धावसंख्या आहे. मंगेश टू सचिन. पहिला चेंडू 3ऱ्या षटकातील. षटपीस पद्धतीचा चेंडू उंच हवाई बाहेर केलाय ऑन साइडला. सीमारेषेजवळ काय होतंय बघायचा आणि या ठिकाणी झेल सुटलेला आहे पण 2 धावा घेण्यात रोखू शकत नाहीत. या 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येत पुन्हा बदल. धावसंख्या पोहोचते 43. 3ऱ्या षटकाचा मारायला सुरुवात आहे. मारा करतोय मंगेश. पहिल्या चेंडूवरती 2 धावा सचिन यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा सज्ज सचिन. पॅव्हलियन कडून पुन्हा येतोय मंगेश. राऊंड विकेट मारा करतोय सचिन साठी 2रा चेंडू. उंच पटका मारायचा प्रयत्न होता. बीट होतोय. लेगसाईडच्या दिशेने मारायचा प्रयत्न सचिन यांचा बॅटची कडा घेऊन झेलबाद होतोय. पहिलं यश मिळवून देतोय मंगेश आपल्या संघासाठी सचिन यांच्या स्वरूपात. आणि कोणत्याही पंचांच्या निर्णयाची वाट न बघता सचिन या ठिकाणी पॅव्हलियन मध्ये परतताना दॅट इज अ क्रिकेट ऑफ स्पिरिट. अभिनंदन आहे सचिन. आणि सचिन यांची जागा घेऊन येत आहेत एक आक्रमक फलंदाज ज्याची उपस्थित सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी अपेक्षा होती. असा हा कुठेतरी संघाचा आक्रमक फलंदाज परिते संघासाठी काय कामगिरी बघतोय बायचा आहे सुनील शेलार. पहिल्याच सामन्यात आक्रमक खेळी केली होती सुनील यांनी. या सामन्यात कितपत योगदान देतात पाहायचं आहे. सुनील स्ट्राईकवर येतोय. पहिला धक्का सचिन यांच्या स्वरूपात परिते संघासाठी. धावसंख्या 1 बाद 43. 2रं षटक चालू आहे. 2 चेंडू पूर्ण. मारा करतोय मंगेश आणि स्ट्राईकला पुन्हा येतोय पहिल्यांदा येतोय स्ट्राईकला सुनील. सुनील शेलार काय करतोय बघायचा आहे. मंगेश टू सुनील आणि अपस्टमच्या बाहेरचा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढला एका धावेसाठी. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते 44. 1 बाद 44. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडू पूर्ण झालेले आहेत. पुन्हा 4था चेंडू घेऊन येतोय मंगेश आणि यावेळी स्ट्राईकला येतोय रणजित. एक डावखुरा फलंदाज. या आधीच्या षटकात चांगली फलंदाजी केली होती आक्रमक रणजित. पुन्हा एकदा सज्ज. ओव्हर द विकेट मारा रणजित साठी. मंगेश पुढचा चेंडू आणि शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढला पण निर्धाव बॅट बॉल मध्ये कोणताही संपर्क नाही. वाईड चेंडू. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते 45. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी वाईड घोषित केला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन मंगेश आणि ब्लॉकल पद्धतीचा चेंडू स्लोवर पद्धतीचा
चांगला चेंडू म्हणावा लागेल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. याचा पुरेपूर लाभ उठवत चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. सुनील आणि रणजित यांच्यामध्ये या 2 धाव्याने संघाची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते 47. एक बाद 47 अशी धावसंख्या आहे तिसऱ्या षटकाच्या उत्तरार्धात. परिते संघ पुन्हा मंगेश आणि रणजित पुन्हा एकदा आक्रमक फटका. काय होते बघायचा सीमारेषा जवळ आणि झेल सुटलेला आहे. चांगली संधी होती सीमारेषा जवळ पण झेल सुटलेला आहे आणि जीवदान मिळालेला आहे रणजित याला. पण 2 धावा या ठिकाणी रोखू शकत नाहीत. 2 धाव्याने पुन्हा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते 49. एक बाद 49. तिसरं षटक चांगलं आहे. चांगली आक्रमक सुरुवात म्हणावी लागेल परिते संघाकडून. अखेरचा चेंडू मंगेश टू रणजित. या तिसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन येतोय पॅव्हलियन कडून आणि पुन्हा एकदा हा बॉली पद्धतीचा चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हवाई पायर केलेला आहे. पण एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर अर्धशतक फलकावर. अभिनंदन. 50 धावसंख्या. परिते संघ 1 बाद. 3 षटकात 50 चांगली सुरुवात म्हणावी लागेल. तीन षटकाच्या समाप्तीनंतर परिते संघ 1 बाद. 50 चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. फलंदाजीसाठी नंदनवन असं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण इस्पुर्ली याचा पुरेपूर लाभ उठवत परिते संघाने प्रथम फलंदाजी करताना 3 षटकात 50 धावा केलेल्या. अद्याप 3 षटकांचा खेळ बाकी आहे. रणजित आणि सुनील शेलार अशी जोडी मैदानात आहे. सचिन या ठिकाणी पॅव्हलियन मध्ये परतला आहे. वैयक्तिक पहिल्या संघाचं 4थं षटक सागर महाडिक इस्पुलेन कडून पहिला चेंडू घेऊन येतोय आणि स्ट्राईकला रणजित. पहिला चेंडू आणि उंच फटका मारलेला आहे. ऑनसाईडच्या दिशेने काय होतंय बघायचा. झेल सुटलेला आहे. चांगला प्रयत्न होता पण 2 धाव घेण्यात रोखू शकत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेजवळ आणि या 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येत पुन्हा बदल होतोय. धावसंख्या बसते 52. 1 बाद 52. 4थ्या षटकाच्या सुरुवातीला परिते संघ. पुन्हा एकदा सज्ज आहे सागर महाडिक पुढचा चेंडू घेऊन रणजित साठी आणि पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. पुन्हा 4 धावेची या ठिकाणी भर पडते संघाची धावसंख्येत. धावसंख्या पोहोचते 56. 1 बाद 56. 14 षटक या ठिकाणी प्रगतीपथावर. 2 चेंडू पूर्ण झालेले आहेत. मारा करतायत सागर महाडिक आणि स्ट्राईकला आहेत रणजित. पुढचा चेंडू घेऊन सागर टू रणजित आणि पुन्हा एकदा अत्यंत आक्रमक फटका आणि निश्चितच या 6 धावा हवाई फायर. मोठा फटका या ठिकाणी 6 धाव्यांसाठी रणजित यांच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी करतोय हा डावखुरा फलंदाज रणजित आपल्या संघासाठी. धावसंख्येत पुन्हा बदल. धावसंख्या पोहोचते 62 अशी धावसंख्या झालेली आहे. 4थं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा सागर टू रणजित आणि चांगला चेंडू पण तितक्याच चांगल्या पद्धतीने स्टेटच्या दिशेने खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पोहोचते 63. 1 बाद 63. 4थं षटक चालू आहे.
आणि यावेळी स्ट्राईकला येत आहेत आक्रमक फलंदाज सुनील शेलार. काय करतायत बघायचं आहे. या षटकातील 4 चेंडू पूर्ण झालेले आहेत. 5वा चेंडू घेऊन येत आहेत सागर महाडिक. राऊंड विकेट मारा करतायत इस्पुलियन कडून सागर शेलार यांच्यासाठी. आणि रिव्हर्स पद्धतीचा फटका खेळायचा प्रयत्न होता. तितकंसं म्हणावं तितकं यश मिळालं नाही. एका धावावर समाधान मानावं लागतंय. एक चोरटी धाव घेण्यात यश मिळतंय. धावसंख्येत बदल पुन्हा धावसंख्या पोहोचते 63. सॉरी माफ करा 64 अशी धावसंख्या झालेली आहे. 4थं षटक आहे. उत्तरार्धात 5 चेंडू पूर्ण. अखेरचा चेंडू सागर टू रणजित. अखेरचा चेंडू आणि पुन्हा एकदा चांगला हवाई फायर केलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने पण चांगला झेल या ठिकाणी टिपलेला आहे. आणि दुसरा धक्का रणजित यांच्या स्वरूपात परिते संघाला 64 या धावसंख्येवर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 64. 2 बाद 64 परिते संघ. तेरा चेंडू 40 धावांचे आक्रमक खेळ करून रणजित पॅव्हलियन मध्ये परततोय. रणजित यांची जागा घेऊन येत आहेत राकेश महाराज. राकेश महाराज सुद्धा आक्रमक फटक्यासाठी प्रसिद्ध आहेत. आमच्या भागातील एक नामवंत आणि जुने खेळाडू, जुने जाणते. एक परिते संघाचा आक्रमक फलंदाज राकेश महाराज रणजीच्या यांच्या ठिकाणी येतोय. आणि यावेळी स्ट्राईकला आहेत सुनील शेलार. वैयक्तिक पहिलं. मंगेश वैयक्तिक दुसरं संघाचं 5वं षटक घेऊन येतोय. राऊंड विकेट मारा करण्यासाठी पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमक फटका आणि निश्चितच या 6 धावा. या 6 धाव्याने स्वागत केलं जातंय मंगेश यांच्या या दुसऱ्या षटकात. संघाचं 5वं षटक. 6 धाव्याने संघाची धावसंख्येत झपाट्याने बदल. धावसंख्या पोहोचते 70. 5व्या षटकातील 1 चेंडू पूर्ण. धावसंख्या आहे 2 बाद 70. चांगली धावसंख्या उभारली आहे आतापर्यंत. परिती संघाने मोठं लक्ष ठेवावंच लागेल. सामना जिंकणं बी गरजेचं आहे दोन्ही संघांना. पुन्हा मंगेश टू शेलार. पुढचा चेंडू आणि यावेळी चांगला चेंडू. चांगलं कमबॅक पण तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. 2 धावा घेण्यात रोखू शकत नाही. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने संघाची धावसंख्येत पुन्हा बदल. धावसंख्या पोहोचते 72. पुन्हा एकदा मंगेश पुढचा चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईक लाईट पुन्हा सुनील. आणि रिव्हर्स पद्धतीचा आक्रमक फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि निश्चितच या 4 धावा. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत पुन्हा बदल होतोय. धावसंख्या पोहोचते 76. पुन्हा एकदा मंगेश पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चांगला फटका. षटपथ पद्धतीचा चेंडू. त्याचा पुरेपूर लाभ उठवत निश्चितच 6 धाव्यांसाठी आक्रमक फटका हवाई फायर केले. 6 धाव्यांसाठी. या 6 धाव्याने संघाची धावसंख्येत पुन्हा बदल. धावसंख्या पोहोचते 82. 2 बाद 82.
आणि यावेळी बीट होतोय निर्धाव पद्धतीचा चेंडू. चांगलं कमबॅक मंगेश यांच्याकडून पाहायला मिळालंय. हा 8,000 पाठवतो का आज तेवढे बिल करून घे. काय जरा आज काय नाही बरोबर आहे. आणि या ठिकाणी सुनील शेलार झेलवाद होत आहेत आणि तिसरा धक्का परिते संघाला. धावसंख्या आहे 82. 3 बाद 82. 5 षटकाच्या समाप्तीनंतर परिते संघ. वैयक्तिक पहिल्या संघाचा अखेरचं षटक घेऊन येत आहे अशोक फड. काय करतात बघायचा. इस्पुलियन कडून स्ट्राईक लाईत राकेश महाराज. राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज आहेत. पहिला चेंडू घेऊन येत आहेत. मयूर नॉन स्ट्राईकला. मयूर नवीन फलंदाज सुनील यांची जागा घेऊन येतोय. अशोक वैयक्तिक पहिल्या संघाचा अखेरचं षटक निर्णायक षटक. काय करतात बघायचं. पहिला चेंडू घेऊन राऊंड विकेट मारा आणि पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन या ठिकाणी झेलबाद होत आहे. चांगलं यश मिळवून दिलंय राकेश महाराज यांच्या स्वरूपात. आणि परिते संघाला हा चौथा धक्का. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. किती धावा होतात बघायचा आहेत. अद्याप 82 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. राकेश महाराज यांची जागा घेऊन येतोय हळदी संघाचा एक आक्रमक फलंदाज निखिल चिंदके. काय करतोय पाहायचा. शेवटचे 5 चेंडू. अशोक फड मारा करतायत इस्पुलेन कडून. राऊंड विकेट मारा. दुसरा चेंडू आणि बॅटची कडा घेऊन या ठिकाणी गलीच्या दिशेने जातोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव पूर्ण. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल. धावसंख्या बोलते 84. 4 बाद 84. अखेरचे षटक चालू आहे. 2 चेंडू पूर्ण. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 6 षटकांचा सामना. अखेरचं षटक मारा करतोय अशोक पुन्हा एकदा इस्पुलेन कडून आणि स्ट्राईकला पुन्हा आहेत निखिल. निखिल काय करतोय बघायचा आहे. तिसरा चेंडू घेऊन येतोय अशोक आणि पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन या ठिकाणी. पण एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. आणि ह्या एका धावेने संघाच्या धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 85. 4 बाद 85. अखेरचे 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी केलेली आहे या षटकात अशोक यांच्याकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती इस्पुलेनकडून येतोय अशोक आणि यावेळी स्ट्राईकला आहेत मयूर. आणि चांगला वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू. तितक्याच चांगल्या पद्धतीने पॉईंटच्या दिशेने कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. एका धावेसाठी कोणताही मोठा फटका मारायची संधी देत नाहीत अशोक. चांगली गोलंदाजी अखेरचं निर्णायक षटक असताना. धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 86. 2 चेंडू अखेरचे. स्ट्राईकला येतोय पुन्हा एकदा निखिल.
आणि पुन्हा एकदा एक मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, बीट होतोय, बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाही, निर्धाव पद्धतीचा चेंडू, चांगलं कमबॅक केलेला आहे तारळी संघाने या षटकात. आणि अखेरचा चेंडू, धावसंख्या आहे 86. 6व्या षटकातील अखेरचा चेंडू अशोक, स्ट्राईकला आहे निखिल, इस्पोर्टलँड कडून येतोय. आणि शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव घेण्यात यश मिळतंय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, दुसरी धाव पूर्ण या ठिकाणी. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, काय होतंय बघायचा. पण या ठिकाणी धाव बाद, पण 2च धावा मिळत आहेत, 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येत बदल, धावसंख्या बोलते 88. 89 धावांचं लक्ष आहे विजयासाठी तारळी संघाला, आणि हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघासाठी अत्यंत महत्वपूर्ण सामना. निखिल या ठिकाणी धावबाद होतोय, 5 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. परिते संघाची धावसंख्या 88 आणि 89 धावांचं लक्ष आहे विजयासाठी तारळी संघाला. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघासाठी अत्यंत महत्वाचा सामना. याआधी दोन्ही संघाने पहिला सामना गमावला होता.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सागर आणि सूरज आणि त्यांच्या समोर गोलंदाजीचं आव्हान. पहिला चेंडू आडव्या बॅटने भिरकावून दिला गेला, चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी 89 धावांचा पाठलाग करायचा या मैदानावर. तो इथे मात्र कशा प्रकारे करायचा असेल हे पहिल्या चेंडूवर सागरने दाखवून दिलाय, सूरजने दाखवून दिलाय. सागर नॉन स्ट्रायकिंग एंडला. सागर आणि सूरजची जोडी मैदानाच्या आतमध्ये हा आकार माजवेल का हे पाहावं लागेल. उजव्याष्टीच्या खूपच बाहेर टाकला चेंडू. हाही चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि सीमारेषा एक क्रॉस करेल. धावसंख्येत 4 ने भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवर. रुद्र स्पोर्ट्स तारेचा संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात परितेचा संघ सूर्य स्पोर्ट्स परिते संघ आपण पाहतोय. नाणेफेक गमावलं तदनंतर प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 88 धावा कुठल्या आहेत आणि 89 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलंय. पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जरूर, परंतु कमबॅक सुनील कसे करताना पाहायला मिळतील याकडे लक्ष असेल. दर्जेदार खेळ करत असताना आपण पाहिलंय सूरजला. सूरजचा खेळ इथून मात्र मोठा होणं गरजेचं आहे. आपल्या संघासाठी विजयाची चव चाकायची असेल तर विजय प्राप्त करणे गरजेचं असेल. दोन्ही संघ एक एक सामना पराभूत झाले आहेत आणि आता खेळताना पाहायला मिळत आहेत. हा चेंडू इथे मात्र निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळेल. उजव्याष्टीच्या खूपच बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळेल सूरज, त्यामुळं चेंडू निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाला इथे मात्र दंडित केलं जात नाहीये. मोठा फटका 2 खेळाडूंच्या मधून हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र होताना पाहायला मिळेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्नही झालाय. 3 धावा इथे पूर्ण केल्या जातील. या 3 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या आता मात्र 13 वर जाऊन पोहोचते. 89 धावा स्कोर कार्डवर खूप मोठ्या आहेत. त्या धावांचा बचावही करताना इथे मात्र जरूर थोडा संघर्ष करावा लागेल सूर्य स्पोर्ट्स परिते संघाला. परिते संघ तो बचाव करेल का की रुद्र स्पोर्ट्स तारेचा संघ इथे मात्र विजय प्राप्त करेल याकडे लक्ष असेल. चांगली कामगिरी करणारा संघ नक्कीच विजयाच्या दिशेनं आगेकूच करेल. प्रत्येक षटकामागे जवळजवळ 15ची सरासरी आपल्याला पाहायला मिळेल. 32 चेंडूंमध्ये 76 धावा विजयासाठी आवश्यक असतील. गोलंदाजी बाजू बदलली आहे, कारण समोर सागर डाव्या त्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क इथे होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावते 13 वर. धावसंख्या 13 वर स्थिरावत असताना आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ. 5 चेंडूंच्या खेळानंतर 13 धावा बिनबाद आपल्याला पाहायला मिळतील. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय, झेल झालाय, विकेट मिळतीये. सागर माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सुनीलच्या गोलंदाजीवर अखेरच्या चेंडूवर इथे मात्र विकेट मिळत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि बाद केलं गेलंय. या सलामीच्या जोडीला इथं फोडण्यात यश मिळालंय. धावसंख्या जर पाहिली गेली तर 13 वर 1 विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवी दाखल होताना पाहायला मिळतोय. रवीचा खेळ इथे मात्र जरूर मोठा अपेक्षित असेल. गोलंदाजी मार्कवर परिते संघाकडून कोण येईल हे पाहावं लागेल. प्रत्येक संघाला सामना जिंकणं महत्वाचं आहे. तो सामना कोण जिंकणार हे पाहावं लागेल. विजयाचा मानकरी कोण ठरणार हे पाहायचे.
गोलंदाजी मार्कवर करण दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रुद्र स्पोर्ट्स तारेचा संघ फलंदाजी करत असताना त्यांच्या विरोधात सूर्य स्पोर्ट्सचा परिते करणच्या खांद्यावरील जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगली कामगिरी इथे मात्र करणला करून दाखवावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च झाल्यात, 1 विकेट मिळाली आहे. सूरजला ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला रवी असेल. मोठा फटका हाही आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 1 गडी बाद, 19 धावसंख्या. रिक्वायर रन रेट 14.48 चा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे जवळजवळ तुम्हाला 15 धावा या प्रत्येक ओव्हरच्या मागे कुटायच्या. कशा प्रकारे कुठल्या जातील, धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. चौकार षटकारांची बोलीभाषा पहिल्या इनिंग मध्ये जशी बोलली आहे तशी इथे बोलली जाईल का हे पाहायचे. सूरज आणि रवीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाली आहे जरूर, परंतु करण अक्षय निंबाळकर मुंबई पोलीस यांचं इथे आगमन होते. सर स्वागत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्करवर हा चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोखलं गेलंय. धावसंख्या जर पाहिली गेली तर जाऊन पोहोचेल 20 वर. 1-1 करत धावसंख्या पुढे नेण्याचं कामही केलं जात आहे. चौकार षटकारांची बोलीभाषा जशी बोलली जाईल तशी एकंदरीत धावेला महत्त्व इथे मात्र देणं गरजेचं आहे. आपण पाहतोय करणची गोलंदाजी 89 धावांचा पाठलाग, त्यातील 20 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या आहेत. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जेलची संधी आहे. जेल होताना आपल्याला पाहायला मिळाला. रवी माघारी परततोय. 1 डाऊनच्या स्वरूपात दाखल झालेला रवी अपयशी ठरतोय आणि माघारी परतावं लागतंय. करणला यश मिळतंय. ऍक्शन रिप्ले, आडव्या बॅटनं घुटना टेक, तमाशा देख असं काहीसं दाखवायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क झाला ना, परंतु यशस्वी नाही आहे. इथे विकेट मिळते. यष्टिरक्षकानं जेल पूर्ण केलाय. माघारी परतावं लागलंय. 20 या धावसंख्येवर दुसरी विकेट. नवीन फलंदाज पूर्ण आहे. बॅटर नेम अविनाश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर जवताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव इथे मिळेल. बॅटची कडा घेतली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 21. आतापर्यंत जरूर पाहायला मिळाले 21 धावा कुठल्या गेल्यात. 26 चेंडूंमध्ये 68 धावांची गरज आहे. 89 धावा या मैदानावर चेस केल्या जाऊ शकतात. मोठा फटका येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सर 6 धावांसाठी. सूरज आपली ताकद दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी फटकेबाजी जरूर होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. 27 ही धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळेल. अखेरचा चेंडू या पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकात येईल. पॉईंटच्या दिशेला चेंडू खेळून काढला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाईल आणि इथे मात्र जरूर 4 धावा मिळताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 वर. 2 गडी बाद, 31 धावा, 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय.
या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर सुनील आपल्याला पाहायला मिळतील. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी सुनील यांच्यावर आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कोणती धाव नसेल. धावसंख्या स्कोर कार्डवर 31 आपल्याला पाहायला मिळते. मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर केला गेलाय. धावा बचावायचा प्रयत्नही करतील. विजयासाठी 22 चेंडू 32 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. वाईट बॉल येतात आपल्याला पाहायला मिळाला आहे. दंडित केलं गेलंय. 23 चेंडूंमध्ये धावांची गरज असेल. इथून मात्र 57. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑफचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचेल. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे एका धावेच्या मदतीने 33 वर. 33 धावा 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सूरजचा फसला. बॅटची कडा घेतल्यानंतर यष्टिरक्षकानं आपलं काम पूर्ण केलंय. विकेट मिळतीये. बाद होणारा फलंदाज सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडूंमध्ये 30 धावा इथे कुठल्या जरूर होत्या, परंतु तदनंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आणि खेळ थांबलाय. सुनील यांना यश मिळतंय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. विक्रम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. विक्रम गोलंदाजी मार्कवर सुनील विक्रमसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. अविनाश विक्रमची जोडी ओव्हर द विकेट. मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न इथे मात्र फसतोय. रुद्र स्पोर्ट्स तारेचा संघ आपण पाहतोय. 89 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे, परंतु सूर्य स्पोर्ट्सचा परितेचा संघ कमबॅक करताना पाहायला मिळतोय. आई चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी सुनील यांची आपल्याला पाहायला मिळेल. 15 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट पाहायला मिळतात पहिल्या इनिंगमध्ये. फलंदाजीच्या माध्यमातून चांगलं कार्य, चांगला खेळ दाखवला. आई चेंडू इथे मात्र निर्धाव जाईल. चांगली गोलंदाजी. 3 चेंडू इथे मात्र निर्धाव टाकण्यात यश मिळालंय. विकेट पडल्यानंतर धावसंख्या आता मात्र स्थिरावली आहे. 33. 3 गडी बाद 3 ओव्हरच्या खेळानंतर आपल्याला पाहायला मिळतील. 18 बॉल 56 धावांची गरज.
18 बॉल 56 धावसंख्येची गरज आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका जरूर खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल का? येस, क्षेत्ररक्षक पोहोचलाय. 2 धावा तिथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचती आहे 35 वर. 35 धावा विजयासाठी 54 धावांची गरज 17 चेंडूंमध्ये. या 17 चेंडूंमध्ये 54 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील, कोणता फलंदाज विस्फोटक होईल, आक्रमक होईल, याकडे लक्ष असेल. ओव्हर द विकेट. वाईड बॉलचा सिग्नल पंचांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दंडित केलं गेलंय. छत्तीस धावा आतापर्यंत आपण पाहतोय. मोठा फटका प्रहार जरूर केला गेलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिथे पोहोचेल. 2 धावा इथे मात्र येताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडत असताना आपण पाहतोय. धावसंख्येत भर. धावसंख्या 38. 16 चेंडूंमध्ये 51 धावांची गरज आहे. 16 चेंडू 51 धावा विजयासाठी आवश्यक असतील. आतापर्यंत अनिकेत 5 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका पुन्हा एकदा खेळला जरूर, परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. 2 धावा तिथे रोखू शकत नाहीये. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 40. एकर गैर धाबेने काम चालणार नाहीये. चौकार षटकारांची बोलीभाषा इथे मात्र करावी लागेल. चौकार षटकार महत्वाचे असतील. चेंडू ते मात्र निर्धार जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 40 वर स्थिरावली आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील इथून 14 चेंडूंमध्ये धावांची गरज 49. 21चा रन रेट आता जाऊन पोहोचतोय.
आई चेंडू इथे मात्र निर्धाव जाताना पाहायला मिळेल. अविनाश विक्रम थोडेसे संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आता मात्र 40 वर आहे. 49 धावा 13 चेंडूंमध्ये. रिक्वायर रन रेट सातत्यानं वाढताना आपल्याला पाहायला मिळाला. 22.62चा. मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेलाय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीत धावसंख्येत भर पडत असताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 42. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 42 धावा स्कोर कार्डवर असतील आणि विजयासाठी 12 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. 47 धावा आणि 12 चेंडू समीकरण थोडंसं अवघड आहे, परंतु प्रयत्न करणाऱ्याला कधी अपयशाची भीती नसते. यशाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर इथे मात्र तुम्हाला कष्ट आणि कष्ट याशिवाय पर्याय नाही आहे. जो कष्ट करणार तो मात्र या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवणार आणि जो न कष्ट करता या स्पर्धेमध्ये विजय मागत असेल तर तुम्हाला घरचा रस्ता जरूर पकडावा लागेल. 12 चेंडू आणि 47 धावांची गरज. आशुतोष गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आशुतोष 12 चेंडू 47 धावांची गरज आहे. मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न जरूर होताना आपल्याला पाहायला मिळाला पाहिजे. लेगला चेंडू जाऊन पोहोचेल. धावा मिळतील. धावा विकेट मिळताना आपल्याला पाहायला मिळतीये. विकेट मिळताना आपल्याला पाहायला मिळाली. चौथी विकेट. 42 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतीये. आशुतोषला पहिलं यश. ओंकार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल जरूर आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. उत्तर नाही आहे ते मात्र फलंदाज ओंकारकडे. आशुतोष आतापर्यंत जरूर मागील 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळली आहेत. गतीचा वापरही जरूर चांगल्या पद्धतीने केला जातोय. व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांकडून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दंडित केलं गेलंय. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या 43. मोठा फटका इथे मात्र जरूर खेळला गेलाय, परंतु झेल होतोय. विकेट मिळतीये. विकेट क्रमांक 5. 43 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली गेली तर 5 43 आणि त्यावर 5वी विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. आशुतोषनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी जरूर केली आहे. 1 धाव खर्च करत असताना 2 विकेट इथे मात्र मिळवल्यात. अतिरिक्त स्वरूपात ती धाव खर्च केली आहे.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नदाबचा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. गतीवर स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आशुतोषचा अगदी अचूक होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. दर्जेदार कामगिरी ते मात्र आशुतोषनं या ओव्हरमध्ये करून दाखवली आहे. धावसंख्या जर पाहिली गेली तर 43-46 धावांची गरज 8 चेंडूंमध्ये. हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. एक धाव मिळेल, एका धाबीने इथे मात्र आता चालणार नाहीये. धावसंख्येत मोठे फटके अपेक्षित होते परंतु आता उशीर झाला. 60 चेंडूंमध्ये 45 धावा विजयासाठी आवश्यक असतील. 7च्या 7 चेंडू सीमारेषेबाहेर पाठवावे लागतील विजयी होण्यासाठी तारे संघाला. आई चेंडू इथे मात्र निर्धाव जाईल. पाच ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या 44. 45 धावांची गरज. 6 चेंडू आणि 45 धावा. लखन बाबर स्पोर्ट्स इस्पुर्ली अगस्त 11. आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचे. लखन बाबर स्पोर्ट्स इस्पुर्ली अगस्त 11. आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचे. अजय चुयेकर. एक धाव पूर्ण केली गेली. या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येत जरूर भर पडताना पाहायला मिळते परंतु फरक पडणार नाहीये परतीय संघाला. चांगला फटका इथे मात्र जरूर सजवला गेला ना दाबकडून. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या 50. चार चेंडू आणि 39 धावांची गरज इथून मात्र आता असेल. मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क पुन्हा एकदा होत नाहीये. हा चेंडू एका धावेसाठी मोजला जाईल. धावसंख्या जर पाहिली गेली तर जाऊन पोहोचेल 51. हा चेंडू इथे मात्र निर्धाव जाईल. इथे प्रयत्नही केले जात नाही आहेत. दोन्ही फलंदाजांकडून जर पाहिले गेलं तर धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न, सामना जवळ जाऊन हरण्याचा प्रयत्नही होत नाही आहे. वारंवार हलक्या हातानं फटकेबाजी, बॅट बॉलचा संपर्क वारंवार न होता इथे मात्र चेंडू निर्धाव खेळून काढले जात आहेत. 38 धावांची गरज अजूनही आपल्याला पाहायला मिळते एका चेंडूवर. विकेट मिळते या शेवटच्या चेंडूवर. 51 या धावसंख्येवर 6वी विकेट. हा सामना जिंकत असताना आपण पाहतोय सूर्य स्पोर्ट्स परिते हा संघ विजयी होईल. इस्पुर्ली संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. सुनील शेलार आणि इस्पुर्ली दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय.
या सामन्याचा मॅन ऑफ मॅच रणजित पाटोळे. विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या. आणि सुनील आपल्याला विनंती करतोय की आपण ही नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेकीचा कौल होते. एका बाजूला परितेचा संघ आणि एका बाजूला जर पाहायला गेलं याच गावचा इस्पुर्लीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संतोषजी जाधव सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. दोन्ही संघ 2-2 सामने खेळलेत, त्यातील एक सामना गमावला आणि एक सामना जिंकलाय. तिसरा सामना आजच्या दिवसातील खेळायचा आणि तो विजयासाठी असेल. हारो की जितोचा हा सामना असेल. नाणेफेक होते संतोषजी जाधव सर यांच्या शुभ हस्ते. नाणेफेकीचा कौल आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्या परिते संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्या आमंत्रित केले गेले इस्पुर्ली संघाला. मॅन ऑफ द मॅच मानकरी रणजित पाटोळेला आपण गौरवतोय. 14 चेंडूंमध्ये 40 धावा इथे मात्र कुठल्या गेल्यात आणि एक सन्मानजनक धावसंख्या या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये उभारून दिली आपल्या संघासाठी.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा इस्पुर्ली संघ आणि त्याचबरोबर आपल्याला विनंती असेल परिते संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. विनंती असेल सुनील शेलार अँड पूर्ण संघ आपल्याला विनंती करतोय की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि इस्पुर्ली आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये असेल. विनंती असेल आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. परिते संघ